हिमायतनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बोरगडी तांड्यात घडलेली दुहेरी मृत्यूच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे। मेहुण्याच्या लग्नासाठी सासरवाडीत आलेल्या पतीने पत्नीची धारदार शस्त्राने हत्या करून नंतर स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी मध्यरात्री उघडकीस आली आहे। मृतांमध्ये पायल राठोड वय 27 वर्ष आणि विनोद राठोड वय 35 वर्ष राहणार धारजणी फुलवाडी तांडा तालुका भोकर यांचा समावेश आहे। दोघेही आपल्या 3 मुलांसह लग्न समारंभासाठी बोरगडी तांड्यात आले होते। प्राथमिक माहितीनुसार रात्रीच्या सुमारास विनोद राठोड यांनी पत्नी पायल हिला घराबाहेर बोलावून नेले। त्यानंतर तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला। या घटनेत पायल राठोड यांचा जागीच मृत्यू झाला। दरम्यान सकाळी धानोरा शिवारात एका झाडाला विनोद राठोड यांनी गळफास घेतल्याचे आढळून आले। पत्नीची हत्या केल्यानंतर भीती आणि मानसिक तणावातून त्यांनी आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। या घटनेमुळे बोरगडी तांडा परिसरात शोककळा पसरली असून 3 निष्पाप मुलांच्या डोक्यावरून आईवडिलांचे छत्र हरपले आहे। घटनास्थळी हिमायतनगर पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे।